संतांच्या पालखी मार्गावरील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या दिवे घाटाची सद्यस्थिती टॉप न्यूज पुणे आपल्या समोर घेऊन येत आहे। 2026चा पालखी आणि दिंडी सोहळा उत्साहात आणि सुरळीत पार पडावा यासाठी शासन आणि प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत। दिवे घाटातील रस्ता रुंदीकरणाचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे। दिवे घाटाच्या अगोदर असणाऱ्या वडकीनाला परिसरात पालखीचा काही तास पारंपरिक विसावा असतो। या महत्त्वाच्या ठिकाणांसह पुणे ते सासवड पालखी मार्गावरील परिस्थिती आणि प्रशासनाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा टॉप न्यूज पुणेने प्रत्यक्ष आढावा घेतलाय। तर पाहूया 2026च्या पालखी सोहळ्यासाठी पुणे ते सासवड मार्गावर शासन आणि प्रशासनाने नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज आळंदीतून निघालेली आहे आणि आजोळी तिचा आज मुक्काम असणार आहे। पूर्ण आळंदीला त्याची प्रदक्षिणा होऊन याच मार्गावरून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 10 तारखेला मार्गस्थ होणार आहे पंढरपूरच्या दिशेने। अतिशय उत्साह या वर्षी 2026 आषाढी वारीचा जो आहे तो अतिशय उत्साह दिसून येतोय। आम्ही आपल्याला दाखवतोय का महाराष्ट्र शासनाने आणि दिंडी प्रमुखांनी कशा पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। तर ही अशी वेश या ठिकाणी त्यांनी उभी केलेली आहे। एका बाजूला नरेंद्र मोदी हे सुद्धा थांबो मी काय बोलतोय या ठिकाणी नरेंद्र मोदींचा पण फोटो लावलेला आहे। महाराष्ट्र शासनाने ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या वतीने वारकऱ्यांचे धन्यवाद आणि स्वागत केलेले जात आहे। तसेच इथं डाव्या बाजूला आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस यांचा देखील फोटो लावलेला आहे। हे वारकरीच्या रूपामध्ये दिसत आहेत। आता आपण पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने व्यवस्था केलेली आहे ती बंद दाखवतोय। वडकी या ठिकाणी जी काही ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आहे ती 20वा पालखी या ठिकाणी ठेवली जाते। पादुका देखील ज्ञानेश्वरांच्या या ठिकाणी आहेत। आणि इथून लोकांच्या दर्शनासाठी 20व्यासाठी ठेवली जाते। हेच ते ठिकाण आहे। आम्ही मुद्दामून पालखी इथे येण्याच्या अगोदर हे ठिकाण का दाखवत आहोत तर जी काही लोक नवीन आहेत त्या लोकांना मार्गदर्शन व्हावं कोणत्या ठिकाणी काय ठेवलं जाते। असेच वेगवेगळे जे उपक्रम आहे आम्ही टॉप न्यूज पुणेच्या माध्यमातून राबवत असतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। असेच उपक्रम पाहण्यासाठी आपण टॉप न्यूज पुणेला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आणि घटना पाहायला मिळतील। टॉप न्यूज पुणेसाठी कैलास गायकवाड। अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा। टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड। संपर्क क्रमांक 8080 17 80 77। पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे। इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। टॉप न्यूज पुणे।